सपोर्ट करणार आहे, काय सांगाल? मला अशा काही बालिश वक्तव्यांवर फार बोलावं असं वाटत नाही. ज्या पद्धतीने 2 टप्प्यांमधल्या मतदानाच्या एकूण निरीक्षण आणि विश्लेषण येत आहेत, त्यावरून भाजपाच्या हे पक्क लक्षात आलंय की महाराष्ट्रातली निवडणूक त्यांच्या हातातनं पूर्णतः निसटलेली आहे. त्यामुळे भाजपचा प्रत्येक माणूस अगदी मोदीजींपासून ते त्यांच्या ब्रिगेडमधले हे जे कंबोज राणे वगैरे जे लोक आहेत यांच्यापर्यंत अशी बेताल वक्तव्य होत राहत आहेत. ज्या पद्धतीने मोदी म्हणाले की माझे आणि उद्धवजींचे संबंध चांगले आहेत किंवा त्यांच्यासाठी रस्ते रिकामे आहेत वगैरे वगैरे, जर असं असतं तर मग उद्धव साहेबांच्या आजारपणाच्या काळामध्ये मोदीजींनी त्यांचे एवढे चांगले मित्र उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांना सत्तापाटावरून खाली खेचण्यासाठी एवढं मोठं षडयंत्र रचलं असतं का? त्यामुळे आत्ता फक्त आणि फक्त उद्धव साहेबांचं गुडविल शेअर करण्यासाठी आणि लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करण्यासाठी जर काही वक्तव्य केली जात असतील तर त्याला काही अर्थ नाही. आणि कंबोज सारख्यांच्या बालिश वक्तव्यांवर तर न बोललेलं बरं. राज ठाकरे यांनी पण आज एक वक्तव्य केलं असतं का अशी टीका केली जाते कुणाबद्दल? हे बघा, आमच्या गावाकडे एक म्हण आहे दादा, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. त्याच्यामुळे आता ते त्यांची टाळी वाजवत असतील तर काय हरकत आहे, आपण टाळ्या ऐकूया, हरकत नाही. मॅडम, शेरोशायरी करत गुलाबराव पाटलांनी ईडीचं कौतुक केलं. कौतुक करणं भाग आहे. शिंदे साहेबांच्या सोबत सगळेच गेलेले, प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची भीती आहे. निश्चितपणे आमच्यासाठीचं राज्यभरातलं वातावरण अतिशय चांगलं आहे, परंतु हेही तितकंच खरं की आता आम्ही 3+1 जरी झालो तरी आम्ही जिंकणारे असू. पण त्यांना जिंकण्यासाठी त्यांच्यासोबत जे त्यांनी 14-15 नेलेत त्या 15पेक्षा किमान 1 तरी जास्त असेल तर ते जिंकतील. पण 15 मधले 5 जागा तरी, ज्या काही 14-15 लढतायत त्यातल्या 5-4 जरी जागा त्यांना टिकवता येतात का, ह्याचं आधी त्यांनी बघावं. बाकी शेरो शायऱ्या, कविता, श्लोक, अभंग, पोवाडे, गवळणी ह्या सगळ्या गोष्टी इलेक्शन जिंकण्यासाठी कामाला येत नाहीत. इलेक्शन जिंकण्यासाठी तुम्ही केलेले कामं आणि त्या कामांचा पाडाच कामाला येतो. त्याच्यात एवढं काही आपण वेगळं अर्थाने घ्यायची गरज नाही. असं बऱ्याचदा आणि अनेक पक्षांमध्ये असतं की एक बॅकअपला फॉर्म भरलेला असतो, तर बॅकअप फॉर्म भरला म्हणजे काहीतरी आलबेल नाहीये किंवा काहीतरी वेगळी गोष्ट होणार आहे असं काही समजायचं कारण नाही. शिवसेनेमध्ये अंतिम शब्द हा सन्माननीय पक्षप्रमुखांचा असतो. सन्माननीय पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाची तामील करणं हे आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. वैध झालेले आहेत दोन्ही, तर उद्या जाधव सर फॉर्म मागे घेणार का? निश्चितपणे तुम्हाला उद्या ती सगळी उत्तरं मिळतील. ज्या अर्थी मी इथे आले एवढा वेळ काढून, मी आजही असणार आहे, मी उद्याही असणार आहे. मला असं वाटतं की उद्या आपण निश्चितपणे याच्यावर अजून एक वेगळा बाईट करूया, काहीच हरकत नाही. नाही, मला बाकीच्यांचे काही चॅलेंजची घेणदेण नाही. फक्त शेलार साहेबांनी मागच्या वेळेला त्यांची जी जागा हुकली होती ती जागा त्यांना आत्ता परत मिळावी. दरेकर आणि प्रसाद लाड यांनी त्यांची मुस्कटदाबी करू नये एवढीच माझी अपेक्षा आहे. इतरांना चॅलेंज करण्यापेक्षा, इतरांचे चॅलेंज सांभाळण्यापेक्षा सध्या शेलारांची मुस्कटदाबी किती होते आणि शेलार आपलं स्थान टिकवू शकतात की नाही यावर त्यांनी कॉन्सन्ट्रेट करावं. बाकी आमचं काय ते आम्ही बघून घेऊ.